नमस्कार फ्रेंड्स, मी आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहोत झणझणीत शेंगा मसाला। भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणाऱ्या ह्या शेंगा चवीला जितक्या टेस्टी आहेत तितक्याच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत। चला तर पाहून घेऊ हे शेवग्याच्या शेंगांची झणझणीत रेसिपी कशी करतात ते। हे बघा, आपण इथे शेवग्याच्या शेंगा तोडून घेतले आहेत, मस्त साफ करून घेतले आहेत। त्याच्यावरचं जे आवरण असतं पातळ असं ते काढून घ्यायचं असतं। मी थोडा वेळ ते पाण्यात तसेच ठेवले होते म्हणजे ते तशाच सॉफ्ट राहतात, सुकणार नाहीत। वाटणासाठी आपण सुक्या लाल मिरच्या, आलं, लसूण, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेऊ। मी चिरलेला कांदा, आलं, लसूण, हे बघा मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या ह्याच्यामध्ये, आणि ही बेडगी मिरची आहे, कमी तिखट असते, ही थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। आणि 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत। हे बघा, आपलं वाटण तयार आहे। हे जर तुम्ही अशा प्रकारे वाटण तयार करून ह्यामध्ये ह्या शेवगाच्या शेंगा शिजवल्यात तर मस्त लागतात, झणझणीत होतात। तर आपण आता गॅस पेटवून घेऊया। त्यावर कढई ठेवून कढई छान तापली, 2 मोठे चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण फोडणी टाकून घेऊ। मी चिमूटभर हिंग, कढीपत्ता टाकून त्यामध्ये हे वाटण फिरवते। वाटण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। कढईने तेल सुटेपर्यंत आपण त्याला छान परतवून घेणार आहोत। थोडा वेळ झाकण ठेवून घेऊ म्हणजे वाटण मस्त शिजेल। बघा, कढईने तेल सुटत आलेलं आहे, आपलं वाटण छान तयार झालेलं आहे। ह्यामध्येच आपण उभा चिरलेला एक टोमॅटो टाकून घेऊ। पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यातच आपण मसाले टाकून घेणार आहोत। रोजच्या वाटणातला मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, हे सर्व मसाले आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही टाकू शकता, कमी प्रमाणात, कमी अधिक प्रमाणात तुम्ही ते घेऊ शकता। छान मिक्स करून घेऊया। आता कढईने तेल सुटेपर्यंत आपण पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत। हे बघा, मस्त आपलं वाटण तयार झालेलं आहे, तेल छान सुटलेलं आहे। ह्यामध्ये आपण ह्या शेंगा टाकून घेऊ। छान मिक्स करून घेऊया म्हणजे सर्वत्र शेंगांना हे मसाले लागतील, हे वाटण छान त्याच्यावर कोट होतील। हे बघा, मस्त घोळवून घेतलेले आहेत आपण हे वाटणामध्ये। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकून घेऊ। छान मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ मसाले सर्व या शेंगांवर लागतील छान प्रकारे। आता झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहोत आपण। हे बघा, मस्त झणझणीत अशी ही शेंगांची भाजी तयार आहे फ्रेंड्स। ही भाजी झटपट होते, चवीला टेस्टी लागते। हे बघा, मस्त भाजी तयार झालेली आहे। मी सोबतच ज्वारीची भाकरी, भात, मेथीची भाजी, डाळ आणि आपण तयार केलेली मस्त शेंगांची भाजी याचं ताट तयार करते आहे फ्रेंड्स। तोंडाला पाणी सुटलं ना। हे बघा, सोबत मी ज्वारीची भाकरी तयार केलेली, एकदम सॉफ्ट आहे ही, एकदम मऊसूद आहे आणि छान परत येते त्याची। मस्त बघा, एवढी छान भाकरी तयार केलेली आहे। ह्याबरोबर कोणाकोणाला असं जेवण खावंसं वाटतं त्यांनी प्लीज कमेंट्स करा। मी तुम्हाला एक बाईट खाऊन दाखवते। ही शेंगांची भाजी खूप छान लागते। आमच्या इकडे अशा प्रकारे केलेली शेंगांची भाजी सर्वांना आवडते। तर फ्रेंड्स, रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका, आणि जेवावंसं वाटल्यास नक्की या, तुमचं स्वागत आहे। तर पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, स्वतःची काळजी घ्या।